लाईफ प्रोसेसेस चॅप्टर मध्ये आता आपण एरोबिक रेस्पिरेशन पर्यंत आलेलो आहे, बरोबर आहे का? एरोबिक रेस्पिरेशन चा अभ्यास करत असताना आपल्याला असं समजतं की आपल्या शरीरामध्ये जी एनर्जी तयार होते, ऊर्जा तयार होते, ती जी एनर्जी बनवण्याची प्रोसेस आहे. तर दिलाय पॉइंट आपल्याला, काय दिलाय एरोबिक रेस्पिरेशन मध्ये? ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज ऑकर्स. तर काय प्रोसेस आहे ती? प्रक्रिया काय आहे की आपल्या शरीरामध्ये सेलमध्ये आपली जी सेल आहे त्या सेल पर्यंत काय होतं बाळांनो? ग्लुकोज पोहोचतं, म्हणजे फूड पोहोचतं. यस और नो? आणि त्याच्यानंतर O2 रेस्पिरेटरी सिस्टीमच्या सहाय्याने O2 पोहोचतं, डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या सहाय्याने फूड पोहोचतं, आणि फूड आणि O2 एकमेकांबरोबर काय करतं? ऑक्सिडेट करतं. हे फूड ग्लुकोज ऑक्सिडाइज झाल्यानंतर आपल्याला ऊर्जा मिळते. यस और नो? पण कशी मिळते? तर त्याच्या 3 स्टेप्स दिलेले आहेत, 1 बाय 1. 3 स्टेप्स नंतर मिळते ऊर्जा. पहिली कोणती दिली बेटा? ग्लायकोलिसिस. दुसरी दिली ट्रायकार्बोक्झिलिक ऍसिड चेन, बरोबर आहे का? किंवा सायकल म्हणू आपण, ठीक आहे. त्यानंतर काय दिलंय? तिसरी इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन, बरोबर आहे का? अशा ह्या 3 पायऱ्यांमध्ये ही पूर्णपणे काय केली गेलेली आहे? ऊर्जेत बनवण्याची जी प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, ती बसवली गेलेली आहे, बरोबर आहे. मराठीमध्ये ग्लायकोलिसिसला काय म्हणतात? ग्लायकोलिसिसच म्हणतात. इलेक्ट्रॉन आणि क्रेब्स सायकलला काय म्हणतात? ह्या क्रेब्स सायकल. व्हेरी गुड. ट्रायकार्बोक्झिलिक ऍसिडला दुसरं नाव आहे क्रेब्स सायकल, लक्षात ठेवायचं. आणि इलेक्ट्रॉन वहन चेन वगैरे तुमचं ते दिले असेल, वहन साखळी वगैरे असेल. ओके, चलो. तर अशा प्रकारे हा क्लिअर मुद्दा आहे, सगळ्यांना कळलं? एरोबिकली रेस्पायर करताना तुम्हाला ह्या 3 स्टेप मधून जावं लागेल एनर्जी बनवण्यासाठी. पहिला पॉईंट काय दिलेला मी तुम्हाला धड्याचा? एनर्जी. आणि दुसरा सेल डिव्हिजन. तर एनर्जी बनवतोय आपण. सगळ्यात पहिली स्टेप घेतोय आपण. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे सगळं कुठं घडतं? एरोबिक रेस्पिरेशन सायटोप्लाझम मध्ये सुद्धा आणि न्यूक्लियस मध्ये सुद्धा घडतं, बरोबर आहे का बाळांनो? ही आहे सेल, राईट? दिसतंय ना सेल? ओके. सेल मध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसची गरज नाही त्यामुळे छोटासा काढून देतो. ही सगळी प्रोसेस सायटोप्लाझम मध्ये, त्यामुळे आपल्याला सायटोप्लाझम जास्त पाहिजे. ओके, पहा. तर फर्स्ट ग्लायकोलिसिस प्रोसेस म्हणजे काय असतं? तर ग्लुकोजचं ऑक्सिडेशनच असतं. हे ग्लुकोजला काय केलं जातं? ऑक्सिडाइज केलं जातं, फोडलं जातं, तोडलं जातं. ते ऑक्सिडेशनची रिॲक्शन होते ग्लुकोजची. इन दिस प्रोसेस ग्लुकोज मॉलिक्यूल इज ऑक्सिडाइज. काय होतं? ग्लुकोज मॉलिक्यूल इज ऑक्सिडाइज. मी इथं लिहितोय बघा, ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड. बघा बघा, लक्ष द्या. ग्लुकोज ऑक्सिडाइज झाला का बाळांनो? सुरुवातीला ग्लुकोज सायटोप्लाझम मध्ये ऑक्सिडाइज होत आहे. झाला एकदा, रिएक्शन झाली, ऑक्सिडायझेशन झालं, O2 ऍड झाला. त्यानंतर 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड ATP NADH2 आणि H2O बनतो. म्हणजे ग्लुकोज ऑक्सिडाइज झाल्या पहिलं प्रोडक्ट मिळालं तुम्हाला. काय मिळालं? पायरुविक. व्हेरी गुड, पायरुविक ऍसिड. किती सुंदर आहे सांगा बघू. हे बघा, पहिली स्टेप मिळाली. ग्लायकोलिसिस शिकतोय, ह्या सगळ्या प्रोसेसला ग्लायकोलिसिस म्हणणार आहे आपण. आणि ग्लायकोलिसिस मध्ये पहिल्यांदा ग्लुकोज ऑक्सिडाइज झालं, रिएक्शन झाल्या पहिलं पायरुविक ऍसिड मिळालं. ते किती मॉलिक्युल्स? 2 मोल्स. 2 मॉलिक्युल्स मिळाले पायरुविक ऍसिडचे. आता त्याच बरोबर प्रोसेस चालू असताना हे बाय प्रोडक्ट मिळतात एक्स्ट्रा मध्ये. पहिला कोण मिळाला इथं? ATP. अजून कोण मिळाला? NADH2 आणि वॉटर, पाणी, H2O. व्हेरी गुड. ह्यांचे प्रत्येकी सगळ्यांचे किती मॉलिक्युल्स मिळाले? 2 मॉलिक्युल्स मिळाले. असं सांगितल्याप्रमाणे, पॉइंट्स मध्ये दिल्याप्रमाणे, सांगितल्याप्रमाणे काय झालं? या ठिकाणी ग्लुकोज ऑक्सिडाइज झालं आणि यामध्ये पायरुविक ऍसिडचे 2 मॉलिक्युल्स, ATP चे 2 मॉलिक्युल्स, NADH2 चे 2 आणि H2O चे 2 मॉलिक्युल्स मिळाले. मेन प्रोडक्ट कुठला आपला? पायरुविक ऍसिड. झाला, 2 मॉलिक्युल मिळाले. ओके. त्याच्या पुढं पायरुविक ऍसिड पुन्हा ऑक्सिडाइज होतं आणि पुन्हा काय होतं बघा. दिस प्रोसेस टेक्स प्लेस इन सायटोप्लाझम. आता बोललो त्याप्रमाणे हे सगळं सायटोप्लाझम पेशीद्रव्य चालू आहे. पायरुविक ऍसिड पुन्हा काय झालं? ग्लायकोलिसिस झालं, त्याच्याबरोबर प्रोसेस चालू आहे, म्हणजे ग्लुकोजवर ऑक्सिडेशन होत आहे पायरुविक ऍसिड बरोबर. Then they converted into
ऍसिटिल को एन्झाईम ए. बघा आता ह्याच्या बरोबर सुद्धा काय झालं, पुन्हा ऑक्सिडेशन झालं पायरुव्हिक बरोबर आणि रिॲक्शन मधून पहिला दुसरा प्रोडक्ट मिळाला ऍसिटिल को एन्झाईम ए. ऍसिटिल को एन्झाईम ए ह्याचे तुम्हाला दिल्या गेल्याप्रमाणे ह्याचे सुद्धा तुम्हाला 2 मॉलिक्युल्स मिळतात. ह्याचे पण किती मॉलिक्युल्स मिळतात बेटा, 2 मॉलिक्युल्स मिळतात. आणि याच्याबरोबर बाय प्रोडक्ट पण मिळाले. सांगा बघू कुठला बाय प्रोडक्ट आहे पहिला, NaDH2 अँड CO2 कार्बन डायऑक्साइड पण मिळाला. बघा बघा म्हणजे अन्न पचलेल्या अन्नाला रक्तातून पेशीपर्यंत नेलं. पेशी आता ऊर्जा बनवणार आहे आणि ही ऊर्जा बनवत असताना आम्ही सगळ्यात पहिल्यांदा कुठली प्रक्रिया करतो, ग्लायकोलिसिस प्रक्रिया करतो. ती प्रोसेस काय म्हणते की ग्लुकोजचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर पहिला प्रोडक्ट पायरुव्हिक ऍसिड मिळतो आणि दुसरा प्रोडक्ट ऍसिटिल कोएन्झाइम ए मिळतो. झाली आमची ग्लायकोलिसिस कंप्लीट. आणि ह्याच्याबरोबर एक्स्ट्रा मध्ये बाय प्रोडक्ट मिळतात. तर ग्लुकोज ऑक्सिडेट झाल्यानंतर पायरुव्हिक बनताना ATP NADH2H2O 2 मॉलिक्युल्स आणि पायरुव्हिक टू ऍसिटिलोएन्झाइम म्हणून तयार होताना NADH2CO2 चे 2 मॉलिक्युल्स मिळतात. एनी क्वेश्चन अबाउट इट? ग्लायकोलिसिस प्रोसेस कळाली? and that process is takes place in where? Very good, सायटोप्लाझम मध्ये चालू आहे सगळं. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये पहिला पॉइंट एनर्जी बनवण्याचा आपला पूर्ण झालेला आहे, बरोबर आहे का, जो की आहे ग्लायकोलिसिस. सायटोप्लाझम मध्ये घडतो हा. ही जी आपली पेशी आहे, या पेशीमध्ये हा न्यूक्लियस आहे समजा. तर सायटोप्लाझम मध्ये आपल्याकडे झालेली पूर्ण प्रोसेस झाली. आता झाल्यानंतर आपल्याकडे येतो मायटोकॉन्ड्रिया. लक्षात ठेवा, दुसरा जो ऑर्गॅनिलिज आहे आपल्या सेलचा तो आहे मायटोकॉन्ड्रियाला मराठीत म्हणतात तंतुकणिका. तर तंतुकणिकेमध्ये आता ही रिॲक्शन होणार आहे. तर कोणती होणार आहे? क्रेब सायकल, ट्राय कार्बोक्झिलिक ऍसिड सायकल. लक्षात ठेवायचं, याचा शोध आहे ना क्रेब या सायंटिस्टने लावलेला, म्हणून याचं नाव शॉर्ट मध्ये दिलं गेले क्रेब सायकल, ट्राय कार्बोक्झिलिक ऍसिड सायकल. लक्षात राहील सर्वांच्या? ओके, नाव वी आर टर्निंग टू द नेक्स्ट पॉइंट इज क्रेब सायकल जी आहे आपली, ही काय म्हणते, ही कशी आहे, कशी कंप्लीट केली जाते. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जो मिळालेला ऍसिटिल कोएन्झाइम ए चे 2 मॉलिक्युल्स कुठून मिळालेले? ग्लायकोलिसिस मधून मिळालेले. हे 2 मॉलिक्युल्स हे एंटर्स करतात. कुठे एंटर करतात? ऍसिटिल कोएन्झाइमचे मॉलिक्युल्स हे एंटर करतात. कुठे एंटर करतात बेटा? मायटोकॉन्ड्रिया मध्ये येतात ते. आता मायटोकॉन्ड्रिया मध्येच ही घटना घडते. कोणती वाली? ही जी क्रेब सायकल दॅट टेक्स प्लेस इन द मायटोकॉन्ड्रिया. ही जी सायकल आहे ती इथंच घडते आतमध्ये, मायटोकॉन्ड्रिया मध्येच घडते सगळी पूर्ण. आणि ऍसिटिल कोएन्झाइम ए जो आहे हा कम्प्लिटली काय होतो बेटा? ऑक्सिडाइज होतो. म्हणजे हा मॉलिक्यूल आला आणि हा मॉलिक्यूल मायटोकॉन्ड्रिया मध्ये जसा आला तर मला मायटोकॉन्ड्रिया काढावा लागेल मोठा, बरोबर. तर हा असा मायटोकॉन्ड्रिया मध्ये आला, बरोबर आहे का. आता मायटोकॉन्ड्रिया थोडासा व्यवस्थित काढला पाहिजे, समजून घ्या. आलं लक्षात? बघा, हा मायटोकॉन्ड्रिया. तर हे मॉलिक्युल्स या ठिकाणी आले, बरोबर का. तर ह्या मॉलिक्यूल बरोबर कोणाची रिएक्शन होते? दॅट मॉलिक्युल्स आर ऑक्सिडाइज. म्हणजे कोणाची रिएक्शन होते? ऑक्सिजनची रिएक्शन होते आतमध्ये गेल्यानंतर. आणि ऑक्सिडाइज झाल्यानंतर हे कम्प्लिटली होतात. आणि बरं का, त्याचं काहीच राहत नाही शिल्लक. कम्प्लिटली ऑक्सिडाइज झाल्यानंतर ते एक गोष्ट म्हणजे महत्वाचे मॉलिक्युल्स रिलीज करते, बाहेर टाकते. कोणते वाले? तर कार्बन डायऑक्साइड पहिल्यांदा तयार होतं, दुसरी गोष्ट पाणी तयार होतं, वॉटर, त्यानंतर NaDH2 आणि FADH यांचे एक एक मॉलिक्युल्स यातनं बाहेर पडतात. म्हणजे आपण आता थोडक्यात काय सांगायचं की ऍसिटिल कोएन्झाइम ए आर एंटर्स इनटू द मायटोकॉन्ड्रिया. दे आर ऑक्सिडाइज with oxygen, right? In the mitochondria and Krebs cycle takes place it, बरोबर का, in it. आणि after acetyl coenzyme oxidized, they form, they create, they produce, they make what they make? They make CO2, H2O, NaDH2, FADH2. आता acetyl coenzyme A इथं आल्यानंतर महत्वाचे 2 मॉलिक्यूल मिळतात, ते म्हणजे NaDH2 आणि FADH2. मगाशी कसं आपल्याला महत्वाचे मिळत गेले, येस, तसं यात सुद्धा क्रेब सायकल मध्ये महत्वाचे मॉलिक्यूल मिळाले. आता याचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर मला मिळाला महत्वाचा मुद्दा NaDH2 and FADH2. येस नो बेटा? येस. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण आता या पॉइंटला थांबतोय. सगळ्यांना क्रेब सायकल समजलं का? नक्की
आपला एरोबिक रेस्पिरेशन मध्ये आपला हा थर्ड पॉइंट आहे, म्हणजे तिसरी प्रोसेस, तिसरी स्टेप म्हणूया आपण, राईट. पहिली कुठली झाली? ग्लायकोलिसिस. दुसरी कुठली झाली? क्रेब सायकल. आणि क्रेब सायकल मध्ये फायनली आपल्याला मिळाले NADH2 आणि FADH2 चे काही मॉलिक्युल्स, राईट. आता हे मॉलिक्युल्स भाग घेणार आहेत आता ETC मध्ये, म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन मध्ये. आणि ही कुठं घडते? ती सुद्धा घडते कुठं? मायटोकॉन्ड्रिया मध्येच घडते. ती सुद्धा रिॲक्शन कुठं घडते? आता एक NADH2 आणि एक FADH2. आता हे काय व्हायला लागले? मॉलिक्युल बरोबर ऑक्सिडेशन झालं, म्हणजे ह्याच्याबरोबर पण ऑक्सिजनची रिॲक्शन झाली. आणि हा जो NADH2 चा एक मॉलिक्युल आहे तो काय म्हणतोय बघूया आपण. बघा, सो इट इज टेक्स, म्हणजे ही रिॲक्शन जी आहे ETC वाली रिॲक्शन, ही कुठं घडते बेटा? मायटोकॉन्ड्रियामध्ये घडते. तत्पूर्वी आपल्याला आधी काय मिळालेलं? तर बघा काय मिळालं, मॉलिक्युल्स ऑफ NADH2 आणि FADH2 हे सगळं प्रोसेस मध्ये आपल्याला अबो प्रोसेस मध्ये मिळालेले. यस ऑर नो? आणि या दोघांनी पार्टिसिपेशन केलं, भाग घेतला. कशात भाग घेतला? या सायकलच्या रिॲक्शन मध्ये. ETC ट्रान्सफर चेन रिॲक्शन मध्ये कोणी भाग घेतला? NADH2 च्या आणि FADH2 च्या मॉलिक्युल्सने, रेणूंनी. बरोबर आहे का? भाग घेतल्यानंतर NADH2 ऑक्सिडाइज झाला आणि याच्यापासून 3 मोल्स ऑफ ATP मिळाला. आता ATP काय तुम्हाला म्हणलं? ATP ही करन्सी एनर्जीची. यस नो बेटा? मला वाटतं वरचं दिसत नसेल, हे दिसतंय का? ओके. ATP म्हणजे काय नाही, एकच आहे. ATP म्हणजे ऍडेनिन ट्रायफॉस्फेट. ही एक प्रकारची एनर्जीच आहे, एनर्जी मिळणे. बरोबर का? एनर्जीच आहे बाळांनो, लक्षात आलं का? एक प्रकारची एनर्जीच आहे, एनर्जीच आहे. ATP नाव आहे त्याला, ऍडेनिन ट्रायफॉस्फेट. ह्या जो फॉस्फरस ग्रुप असतो त्याचा बॉन्ड ब्रेक केला की एनर्जी मिळते. म्हणून ATP आणि एनर्जी हे काय वेगळं नाही. सो मग ATP मिळते. कशातून ATP मिळते? NADH2 चा मॉलिक्युल फुटतो आणि त्याच्यापासून मिळते तुम्हाला 3 मॉलिक्युल्स. एका NADH2 पासून किती मिळतात? 3 मॉलिक्युल ऑफ ATP मिळते. आणि एक FADH2 फुटल्यानंतर किती मिळतात? 2 मॉलिक्युल्स. ह्यात कमी मिळतात थोडेसे. यस ऑर नो बेटा? व्हेरी गुड. आता अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल की फायनली तुम्हाला आपण जेव्हा अन्न खाल्लं, ऑक्सिडाइज झालं, त्याच्या 3 स्टेप्स मधून ते अन्नाचे न्यूट्रिएंट्स बनत गेले. पहिला पायरुव्हिक ऍसिड तयार झालं, परत असेटिल कोएन्झाइम हे तयार झालं. त्यांनी भाग घेतला मायटोकॉन्ड्रियामध्ये. तिथे त्याच्यावर क्रेब सायकल झाली. क्रेब सायकल मध्ये NADH2 FADH2 मिळालं आणि हे दोघं पुन्हा ETC मध्ये शिरले. ETC मध्ये आल्यानंतर त्यांच्यापासून NADH2 ऑक्सिडाइज झाला आणि काय मिळाले? 3 मॉलिक्युल ATP आणि 2 मॉलिक्युल ऑफ ATP FADH2 पासून मिळाले. आणि फायनली आम्हाला काय मिळालं? ATP. म्हणजेच काय मिळाली? जे करायचं होतं तेच केलं, एनर्जी मिळवली फायनली आपण. यस नो? पण त्याच्याबरोबर बाईक प्रोडक्ट पण मिळाले. लास्टचा पॉईंट तो दिलायचा होता. ATP बरोबर H2O आणि CO2 पण तयार होतात. सगळ्यांना कळालं बाळांनो? यस. ह्या NADH2 FADH2 ची प्रोसेस चालू असताना थोडासा ATP मिळतो, H2O पण मिळतो आणि CO2 पण मिळतो. फायनली आपल्याला सगळंच मिळालं. आणि हे सगळं गोळा करून एकत्रित आपण जर एनर्जी मोजली, टोटल जर आपण ATPs मोजल्या, तर ह्याच्यामध्ये एरोबिक रेस्पिरेशन पूर्ण झाल्यानंतर 3 स्टेप्स मधून 38 मॉलिक्युल्स ऑफ ATP मिळतात. किती मिळतात टोटल? 38. सगळ्यांना कळालं? टोटल ATP किती झाले तयार? 38. काय तुम्ही म्हणता सर आता तर आम्हाला 2-3 दिसतात, इथं 3 इथं 2 नाही. एक NADH2 फुटला तरच ते 3 मिळतात. कळलं? पण बाकीचे ATP वरूनच तयार होत आलेले आहेत. अलग लक्षात तुमच्या. आणि पहिल्यापासून NADH2 FADH2 पण मिळतोय ना मध्ये मध्ये बाय प्रोसेस मध्ये. तो सुद्धा गोळा केला आपण आणि त्याला पण फोडला. तर टोटल किती मिळतात? 38 मॉलिक्युल्स ऑफ ATPs तयार होतात. कशामध्ये? एरोबिक रेस्पिरेशन मध्ये. सगळ्यांना कळालं का? ATP म्हणजे काय? तर एनर्जी करन्सी मानली जाते. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही करन्सी म्हणल्यानंतर प्रश्न पडला असेल, अरे सर चलन? हा, चलन. अरे चलन म्हणजे काय? तर चलन म्हणजे ती अशी गोष्ट आहे, एखादं तुम्हाला देशाने चलन चालू केलेलं आहे, ज्या चलनामुळे तुम्हाला वस्तू खरेदी करता येतात पटकन. बरोबर आहे का? पहिलं काय असायचं? पहिलं चलन नसायचं. पहिलं काय असायचं की तू मला तांदूळ दे, मी तुला गहू देतो. माझ्याकडे समजा भुईमुगाच्या शेंगा भरपूर भरल्यात माझ्या, पण माझ्याकडे गहू नाहीये. मग मी काय करायचं? 2 पाट्या भुईमुगाच्या शेंगाला 1 टोपभर गहू मिळायचं मला. तर ही करन्सी होती. त्याच्यानंतर नोट्स आले. प्रत्येक देशाची आपली आपली करन्सी. कोणाची डॉलर आहे, कोणाची येन आहे, कोणाची युरो आहे, कोणाची पाऊंड आहे, कोणाची सेंट आहे आणि कोणाची रुपये आहे. लक्षात आलं? तर तसं करन्सी मानली जाते ATPला आपल्या शरीरातली.
कशाची करन्सी? एनर्जी करन्सी. असाच क्वेश्चन तुम्हाला बोर्डाला पडतोय. एक्सप्लेन एटीपी. एटीपी ही एनर्जी करन्सी आहे सेलची आपल्या, असं मानलं जातं. होय का? तर हो. का बरं? तर ऐका. ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट, ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट हे त्याचं लॉंग नेम आहे. इज द एनर्जी रिच मॉलिक्यूल. हा जो ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट आहे हा मॉलिक्यूल आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? आणि हा कसा मॉलिक्यूल आहे ज्याच्यामध्ये खूप सारी एनर्जी भरलेली असते, जी बाहेर काढावी लागते, प्रोसेसमध्ये निघते बाहेर. तर तो एनर्जी रिच मॉलिक्यूल आहे. रिच म्हणजे भरलेला आहे खूप त्याच्यामध्ये. तर तो जो मॉलिक्यूल आहे हा मॉलिक्यूल बघा आता कसा बनलाय. हाऊ इट इज फॉर्म. देअर आर 3 कॉम्पोनंट्स म्हणजे घटक, भाग, तुकडे. 3 तुकड्यांपासून, भरपूर तुकडे आहेत त्याच्यामध्ये. देअर आर सम कंपोनंट्स ऑफ द एटीपीज. पहिला कंपोनंट कुठला दिलाय? ॲडेनिन. हा नायट्रोजनस बेस आहे, नायट्रोजनस कंपाऊंड आहे. म्हणजे 100% डीएनए वाला पार्ट असणार थोडासा, यस नो, त्या टाइप मधला आहे तो. नायट्रोजन बसून अमोनिया वगैरे ह्या साईड. सो ॲडेनिन हा नायट्रोजनस एक पहिला कंपाऊंड. त्याचबरोबर पेंटोज नावाची शुगर जी आहे हा दुसरा कंपाऊंड. त्याचबरोबर रायबोज आणि फॉस्फेटचे ग्रुप, रायबोज शुगरला फॉस्फेट ग्रुप अटॅच केलेले असतात त्यांनी. असं मिळून सगळं जे आहे ॲडेनिन, पेंटोज शुगर अँड रायबोज विथ फॉस्फेट ग्रुप. परत एकदा सांगतोय तुम्हाला मी, पुन्हा एकदा सांगतोय विद्यार्थी मित्रांनो. ॲडेनिन नायट्रोजनस कंपाऊंड, त्याचबरोबर पेंटोज शुगर आहे, त्याचबरोबर रायबोज शुगर अटॅच्ड विथ नायट्रोजन, सॉरी, फॉस्फेट ग्रुप्स. फॉस्फेट म्हणजे फॉस्फरस, फॉस्फेट म्हणजे 3 फॉस्फरस लक्षात ठेवायचे. ते एकमेकांशी जुडलेले असतात एका शुगरला, त्यांचं नाव आहे रायबोज. तर हे आपण बघणार आहोत, सगळं व्यवस्थित डायग्राम करून बघणार आहोत. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे. बाय विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला समजलं की ही जी मॉलिक्यूल आहे एटीपीचं मॉलिक्यूल आहे कसं बनलं. तर ॲडेनिन, पेंटोज शुगर, रायबोज विथ 3 फॉस्फेट ग्रुप, राईट? ओके, बघा इकडे कसं ॲडेनिन कसा बनला. हे बघा, हा दिसतोय तुम्हाला, हा त्याला म्हणतात सायक्लोहेक्झेन. हा कंपाऊंड कोणाशी जोडलाय? पेंटोज शुगरशी आहे का? आणि त्याच्याबरोबर कोण जोडली? रायबोज शुगर. दिसते का? रायबोज शुगर 3 फॉस्फरस ग्रुपला आहे का? विथ सम बॉन्ड, सर्टन बॉन्ड. दिसते सगळ्यांना? आता पॉइंट चालू करूया. आपल्याला हे समजलं की स्ट्रक्चर कसं या मॉलिक्यूलचं. हे जी एनर्जी म्हणताय तुम्ही, पण एक एटीपी दिसायला कसा असतो? तर असा असतो दिसायला पूर्ण. लक्षात आलं सर्वांच्या? दॅट इज द वन मॉलिक्यूल म्हणतो आपण त्याला, हे सगळं मिळून. बरोबर आहे का? आता आपण बोलूया एनर्जी कशी बनते. बघा, एनर्जी एटीपी मिळतो म्हणला, 38 एटीपी मिळतात एरोबिक रेस्पिरेशन मध्ये, राईट ना? आणि अनएरोबिक मध्ये 2च मॉलिक्यूल एटीपी मिळतो. पण एटीपी एनर्जी देतो कसा? एटीपी तर कळला, एनर्जी आहे, पण देतो कसा? ऊर्जा. तर तो देतो कसा बघा. देयर इज एनर्जी स्टोर्ड इन द बॉन्ड्स बाय विच फॉस्फेट ग्रुप्स आर अटॅच्ड टू इच अदर. जे फॉस्फेट ग्रुप एकमेकांना छानपैकी अटॅच झालेले आहेत, जे फॉस्फेट ग्रुप एकमेकांना छानपैकी अटॅच झालेले आहेत, बांधले गेलेले आहेत, त्यातच एनर्जी आहे. त्याच्यात कुठे एनर्जी आहे? त्यांच्या बॉन्ड्स मध्ये. एनर्जी स्टोअर इन द बॉन्ड्स. म्हणजे कुठे एनर्जी? यांच्या बॉन्ड मध्ये एनर्जी. लक्षात ठेवा. आता तुम्हाला वाटलं असेल इथंच कुठेतरी एनर्जी भरली असेल. नाही, एनर्जी या बॉन्ड्स मध्ये आहे. आणि आता काय होतंय बघा, लक्ष द्या. ऍज पर द नीड, सेलला आता गरज लागली एनर्जीची. समजा तर ते सेल काय करतं? एनर्जी मागवतं. मग एनर्जी बनते कशी? एनर्जी ही ऑब्टेन केली जाते, मिळवली जाते कशी? फ्रॉम एटीपी. एटीपी कडून मागवली जाते. पण कशी? ब्रेकिंग द फॉस्फेट बॉन्ड. काय होतं? अचानक या बॉन्डला खाट्टीशीर तोडलं जातं. तळा. जसा तो बॉन्ड ब्रेक होतो तसा तो फॉस्फेट ग्रुप, फॉस्फरस निघून जातो. पण जाताना सरळ जात नाहीये. तुम्ही कुणालाही विचारा, एक ऍटम दुसऱ्या ऍटमशी जुळतो तेव्हा त्याला एनर्जी काय करावी लागते? द्यावी लागते. आणि तो जेव्हा तुटतो तेव्हा तो एनर्जी रिलीज करून जातो. लक्षात करा. त्यामुळे या ठिकाणाहून खूप साऱ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते, एनर्जी बाहेर पडते. लक्षात येते सगळ्यांच्या? खूप सारी एनर्जी बाहेर पडते. कधी बाहेर पडते? व्हेन ब्रेकिंग द फॉस्फेट बॉन्ड. बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर जी एनर्जी बाहेर पडते
ती एनर्जी शरीर वापरतं, सेल रिक्वायरमेंट नुसार वापरतं, ॲज पर द नीड ऑफ सेल. सेलची नीड असेल तेव्हा तिथं पटकन वापरली जाते. समजून घ्या. आता या करन्सीमध्ये एटीपी ही डायरेक्ट करन्सी मानली जाते एनर्जीची. पण NaDH2 जो आहे, दिसतोय का NaDH2 बघा, आणि FADH2 आहे, हे सुद्धा काय आहेत बाळांनो, करन्सीच आहेत. हो, पण आम्ही याला म्हणतो करन्सी म्हणजे आम्ही याला म्हणतो पैसे, डायरेक्ट नोट्स. कोणाला? एटीपीला. NaDH2 आणि FADH2 ला मी म्हणतो चेक. ती पण करन्सीच आहे, पैसेच आहेत त्याच्यात, पण ते काय? चेक आहे. आता समजा मला एखाद्या दुकानात जायचंय आणि दुकानात जाऊन मला काय खरेदी करायचे? फ्रुटीचं छोटंसं बॉक्स करायचे, गर्दी खूप आहे. तर मी फ्रुटीचं बॉक्स घेत असताना मी काय करणार बाळांनो? जाऊन पैसे दिले की मला पटकन काय मिळणार? फ्रुटी मिळणार. 5-10 रुपयाची फ्रुटी, 5 रुपयाचा कॉईन द्या, 10 रुपयाचा कॉईन द्या, तुम्हाला फ्रुटी मिळते पटकन. दॅट इज व्हॉट? एटीपी. एटीपी हे जलद पटकन एनर्जी देतं, लगेच पाहिजे लगेच मिळते. एटीपी फोडा, बॉन्ड फोडा, पटकन एनर्जी मिळते. बट NaDH2 FADH2 चेक आहे. आता मला समजा काय पाहिजे? फ्रुटी पाहिजे. मी जायचं दुकानात, फ्रुटी द्या काका, फ्रुटी देतात, त्यांना एक चेक द्यायचा. किती रुपये? 10 रुपयाचा चेक द्यायचा. आता मला सांगा, चेक दिले तुम्हाला फ्रुटी मिळेल का? का बरं नाही मिळणार आपल्याला फ्रुटी? कारण ते काय करणार? पहिल्यांदा चेक घेणार, बँकेत जाणार, तिथं वटणार, मग त्यांच्या खात्यावर पैसे येणार, मग ते कन्फर्म करणार आणि मग तुम्हाला त्याचे वस्तू मिळणार, वस्तू देणार. यस ऑर नो? सो ही इनडायरेक्ट प्रोसेस आहे, खूप मोठी प्रोसेस आहे. म्हणजे NaDH2 पहिल्यांदा काय बनवणार हे लोक सगळे? एटीपी बनवणार. एटीपी परत काय फोडत बसणार? बॉन्ड फोडत बसणार आणि मग कुठेतरी एनर्जी. आणि एक NaDH2 3 मोलिक्युल आणि FADH2 किती? 2 मोलिक्युल ऑफ एटीपी बनतो. यस ऑर नो? क्लिअर आहे? सो एनर्जी करन्सी सगळ्यांना कळालं.